हम्म. तर काल म्हणजे काल आपण 15 अं, पंचदशांग पण योग. हा. पंचदशांग. हम्म. पंचदशांग योगाचे 15ही अंग एक एक करून आपण बघितलेली होती. नावं फक्त एकदा घेतो. यम, नियम, त्याग, मौन, देश काल आसन, मूलबंध, समावस्था, दृष्टी, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, आत्मध्यान, समाधी. आता इथे समाधीचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यानंतर, कारण इथे समाधीपर्यंत माणसाला त्यांनी नेलं. 15 एका पुढच्या एक पायऱ्या सांगून समाधीपर्यंत पोहोचला. मग त्याची अवस्था कशी असते याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. ह्या उपदेशकामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्या ज्या 3 गोष्टी असतात त्या एकरूपता, या गोष्टींमध्ये एकरूपता साधली जाते असं सांगितलेलं आहे. आता ह्याचं उदाहरण कसं घेता येतं? आपण समजा बसलो, तर सुरुवातीला आपल्याला जे ज्ञान होतं ते समोरच्या आलंबनाचं असतं. समजा आपण ओंकाराचं आलंबन घेतलं, तर ज्ञाता कोण आहे? आपण स्वतः. हम्म. त्यानंतर ज्ञेय वस्तू कुठली आहे? आलंबन कुठचं आहे? ओंकार. आणि आपल्याला जे ज्ञान होतं ते कशा स्वरूपाचं? तर सविशेष ज्ञान होतं, विशेषण ज्ञान होतं. त्याच्या जे आजूबाजूच्या ओंकाराचं स्वरूप कसं आहे, त्याचा नाद असेल तर तो नादाचं स्वरूप कसं आहे, थोडक्यात आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांनी किंवा आपल्या स्मृतीमध्ये असलेलं ज्ञान याची आठवण होते. अशा दोन्ही प्रकारे आपल्याला ज्ञान होत असतं. तर या तिन्ही गोष्टी, म्हणजे जो ध्यान करायला बसलेला आहे तो, किंवा धारणा करायला बसलेला आहे तो, त्यानंतर जी ज्ञेय वस्तू आहे ती वस्तू, आणि त्यांचं सन्निकर्षामुळे होणारं ज्ञान, या 3 गोष्टी ज्या आहेत या तिन्ही गोष्टींमध्ये एकरूपता साधली जाते. आत्ताच लेक्चर सरांचं चालू होतं, तिथे त्यांनी धारणामध्ये 3 गोष्टी असतात, ध्यानामध्ये 2 असतात, आणि साधनेमध्ये ज्ञाता आणि ध्येय हे दोन्ही एकरूप होतात असं सांगितलंय. पण हे ग्रंथामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं सांगितलंय, परंतु कन्सेप्ट एकच आहे. हे नीट लक्षात घ्या. हम्म. मग आता ह्या तिन्ही गोष्टींमध्ये एकरूपता साधली म्हणजेच समाधी लागली. दोन्ही गोष्टींमध्ये उरलेल्या, ध्यानामध्ये 2च उरलेल्या आहेत, मग दोन्हीमध्ये एकरूपता झाली तरी आपण त्याला समाधी म्हणतो. परंतु तिथे ध्यानाची जी व्याख्या आहे ती कशी केलेली आहे? तर ज्ञाता आणि जे आलंबन आहे ते, त्याच्यामध्ये एवढा समरस होतो की त्याच्या विषयांकडे द्यायला लक्ष वेळ नसतं. तो प्रत्यक्ष हा एकमेव त्याच्यामध्ये सत्य, म्हणजे समोर जे आहे त्याचंच फक्त ज्ञान होत असतं. बाकी काही उरलेलं, 2च गोष्टी उरलेल्या असतात. त्याच्यापासूनच होणारं बाकीचं ज्ञान हे अस्तित्वात राहत नाही. ह्या क्रियेला म्हटलं जातं ध्यान. आणि त्या दोन्ही गोष्टींची जेव्हा एकरूपता होते, म्हणजेच पर्यायानं काय आहे, तर समोरची गोष्ट कुठलीही जरी असली तरी त्याच्यामध्ये परब्रह्म, ब्रह्म अस्तित्वात आहे. आणि जो मी ध्यान करतो आहे, माझ्यामध्ये सुद्धा जे आहे ते ब्रह्मच आहे, आणि ते एकरूपच आहे, अखंड एकरस आहे. अशा पद्धतीमध्ये जेव्हा दोघांचीही एकरूपता होते त्या स्थितीला म्हणतात समाधी. कळलंय ना व्यवस्थित? कळलं नसेल तर परत सांगेन. ओके. आता इथे सर्व वृत्तींचा क्षय होतो समाधीमध्ये. वृत्ती ह्या कुठे निर्माण होतात? चित्तामध्ये. चित्तामध्ये. मध्ये. चित्तामध्ये, बरोबर. आता समाधीमध्ये एकरूपता साधलेली आहे. चित्त नावाचा प्रकारच अस्तित्वात नाहीये. ब्रह्म एवढंच अस्तित्वात आहे. म्हणजे जो खरा मालक आहे त्यानंच ताबा घेतलेला आहे म्हटल्यानंतर चित्ताच्या वृत्तींचा काही संबंध येत नाही. मूळ मालकाकडेच गेला प्रकरण.
म्हटल्यानंतर मग काय अजून काय असतील टेनंट ते सगळे बाजूला राहतात. आता सर्व वृत्तींचा क्षय होतो, मी शून्य स्वरूप होतो. मी नावाची जी संकल्पना आपल्यामध्ये आहे की मी एक डॉक्टर आहे, मी एक शिक्षक आहे, मी अजून कुठला ऑफिसर आहे, मी अजून काहीतरी आहे. माझ्या स्वरूपाची माझी जी अस्तित्वात असलेली जाणीव जी आहे ती माझ्या दृष्टीने मी तयार केलेली असते. त्याचबरोबर आपल्याला ज्ञानेंद्रियांना जाणवणारी जी जाणीव असते त्याची विशेषणं आपण आपल्याला लावून घेतलेली असतात. भावना आपल्या ज्यामध्ये एखाद्या जास्ती कमी असतात त्याच्यानुसार आपल्या स्वभावाला आपण काहीतरी विशेषणं लावलेली असतात आणि एक मी नावाचं कन्सेप्ट आपण आपली तयार केलेली असते. ती जी कन्सेप्ट आहे ती पूर्ण शून्य स्वरूपात होते, कारण अस्तित्वच उरत नाही, वृत्तीच उरत नाही. म्हटल्यानंतर मनाचा इथे काही प्रश्न येत नाही, मूळ मार्गाकडे गेलं. त्यामुळे तो जो चैतन्य स्वरूप आहे तो फक्त द्रष्टा आहे, त्याला कुठलं विशेषण लावायची गरज नाही, त्याला भावना बिवना काही नाही. तो फक्त बघतो. काय बघतो? ह्याच्या चित्तामध्ये मी नावाची संकल्पना काय आहे हे बघतो तो फक्त. आणि अशा शून्य स्वरूपामध्येच आपलं व्यक्तित्व हे दिसायला लागतं, म्हणून त्याला शून्य स्वरूप अशा पद्धतीत म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतःची जी जाणीव आहे ती नष्ट होते आणि सर्वत्र परब्रह्माची अनुभूती येते. कारण काय, तर ज्याचं ध्यान केलेलं आहे समोरची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा परब्रह्म दिसायला लागतं. ही जी अनुभूती आहे त्याला आपण समाधी असं म्हटलेलं आहे. इथे सविकल्प आणि निर्विकल्प अशा दोन समाधींचा पण उल्लेख केलेला आहे. सविकल्प समाधी म्हणजे मन व चित्त यांची विकाररहित भावना परब्रह्माशी एकरूप होते. त्याच्यामध्ये काय आहे? विकल्पासहित, बरोबर, विकल्पासहित म्हणजेच वृत्तीसहित, परंतु अतिशय कमी वृत्ती, परंतु कुठल्या फक्त शिल्लक राहिल्या तर परब्रह्माशी जोडणाऱ्यासाठी ज्या मनामध्ये वृत्ती आहेत तेवढ्याच शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळे तो परब्रह्माशी एकरूप होतो. मनामध्ये धारणा धरतो कशाची? परब्रह्माची. बरोबर, आपण आता जे काही समाधी अवस्थेपर्यंत जाण्यासाठी जे काही सगळे 15 अंग बघितली त्याच्यामध्ये हीच क्रिया त्यांनी परत परत बिंबवलेली आहे. मनाने परब्रह्माचा ध्यास घ्यावा अशा पद्धतीतच सगळे 15च्या 15ही अंग त्यांनी म्हणजे डिस्क्राईब केलेली आहे. तशा पद्धतीत जसं जसं होत जातं तसं तसं सविकल्प समाधी पहिल्यांदा साध्य होते आणि नंतर निर्विकल्प म्हणजे सर्व वृत्तींचा शून्यता होते, सर्व वृत्ती नाहीशा होतात आणि परब्रह्माशी एकरूपता साधली जाते. ही निर्विकल्प समाधी. आलं लक्षात? सविकल्प आता आणि या निर्विकल्प सर, हा सविकल्प हा आणि निर्विकल्प असे दोन समाधीचे वर्णन आहे यात. हो हो. सविकल्प म्हणजे मन किंवा चित्त यानं याच्यामधल्या वृत्तीनुसार परब्रह्माशी एकरूपता करण्याचा प्रयत्न करणे आणि निर्विकल्प म्हणजे सर्व वृत्तींचा त्याग करून परब्रह्माशी एकरूप होणे. निर्विकल्प सविकल्प समाधी लक्षात येत नाहीये सर. सविकल्प लक्षात येत नाहीये सर. जेव्हा एखाद्या गोष्टीचं आलंबन घेतलं जातं तेव्हा त्या गोष्टीला आपण विकल्पासहित जाणतो. म्हणजे आता हे घ्या, हे हे काय आहे दिसतंय? गुड नाईट आहे. ह्याचा रंग कसा आहे? पिवळा आहे, बरोबर. हे पाठच्या बाजूला ह्याला पिन आहे. म्हणजे ह्याचे गुणासहित आपण ज्ञान करायला सुरुवात केली, विकल्पासहित ज्ञान करायला सुरुवात केली.
ओके, विकल्पासहित. आता सविकल्प समाधीमध्ये आपण त्यांच्या सविकल्पास म्हणजे गुणासहित ज्ञान करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग हे कशाने करू शकतो आपण? आपल्या चित्तामध्ये जेव्हा कुठल्याही गोष्टीची आपण धारणा करतो, मग ती कशी असो. समजा आता मी पाटील मॅडम समोर बसल्या, तर बसल्यानंतर त्यांना चष्मा आहे, त्या खाली बघून काहीतरी लिहित आहेत, ह्या गोष्टींचं वर्णन केलं, बरोबर. मग हे जे वर्णन आहे हे सविकल्प आहे, परंतु परब्रह्म विकल्प रहित आहे. आलं लक्षात? म्हणजे सगुण आणि निर्गुण असं म्हणायचं का? असं पण म्हणता येईल. बरोबर. म्हणजे वेगवेगळे जरी शब्द मला अपेक्षित होतं की कोणीतरी बोलेल. जर कुठल्याही गोष्टीचं वर्णन आपण गुणांसहित करतो आहोत, तर ती गोष्ट भौतिक आहे. आलं म्हणजे लक्षात? रामरक्षेमध्ये प्रभू रामांचं वर्णन करणं आणि त्यांनी रामरक्षा म्हणणं हे सगुण झालं. हा, आणि जेव्हा तुम्ही समाधी अवस्थेत जाल, त्या अवस्थेमध्ये जी परब्रह्माची अनुभूती येईल ती समाधी. आपण पहिल्या 2 उपनिषदामध्ये सुद्धा हा विषय चघळलेला आहे व्यवस्थित, जर आठवाल तर. त्याच्यामध्ये मी सांगितलंय की सगुण म्हणजे काय, तर कुठलंही ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला देवानं दिलेली 5 इंद्रिय आहेत. या 5 इंद्रियांनी आपण एखाद्या गोष्टीचं सगुण काय फालतू लोक सविकल्प ज्ञान करू शकतो. आणि त्या वस्तूला आपण पंच ज्ञानेंद्रियांनी जाणून घेतल्यानंतर जाणणारं कोण आहे आपल्या इथे, तर मन आहे. त्या 5ही ज्ञानेंद्रियांनी त्या वस्तूचा बोध कोणाला होतो, तर मनाला किंवा चित्ताला होतो. हा जो बोध किंवा मनात जी निर्माण होणारी वृत्ती आहे ती म्हणजे सविकल्प. आणि त्या पलीकडे जाऊन जेव्हा सर्व वृत्ती थांबतात आणि तुम्ही आणि ध्यान म्हणजे ज्ञातात आणि ज्या गोष्टीचं ध्यान केलेलं आहे, आलंबन घेतलेलं आहे, ती वस्तू, ह्या दोन्हीही परब्रह्म स्वरूपच आहेत आणि एकच आहे, अशा प्रकारचं फक्त केवळ उरतं, त्याला म्हणतात समाधी अवस्था. आणि म्हणजे ही पूर्वी असं म्हणायचं की वन स्टिम्युलस वन थिंग, पण समाधीमध्ये ते स्टिम्युलसच राहत नाही असं. आता ह्याचं अजून थोडस नीट समजून घ्यायचं जर असेल तर ह्या चित्त आणि चित्ताच्या वृत्तीविषयी पूर्णपणे पतंजली यांचा अधिकारच आहे. तुम्ही जसं ते पुढे शिकत जाणार तिथे येणार हे सगळं. परंतु एक सुंदर म्हणजे छोटीशी एक हे देतो की आता मी तुम्हाला बघितलेलं आहे की डॉक्टर संध्या पाटील यांना मी आता वेबकॅमवर बघतोय. आणि उद्या कोणाशी तरी माझं बोलणं झालं, समजा राम सरांशी मी बोलतोय आणि त्यांनी फक्त एकदा म्हटलं की तुमच्या क्लासमध्ये डॉक्टर संध्या पाटील म्हणून एक डॉक्टर आहेत, तुम्हाला माहिती आहे का? तर डॉक्टर संध्या पाटील यांचं माझ्या मनामध्ये काल जे बघितलेलं चित्र आहे ते ऑटोमॅटिक उमटणार. याला सुद्धा वृत्तीच म्हटलेलं आहे. मग ही आली कुठून? अस्तित्वात समोर व्यक्ती आहे का? नाही. मग ही निर्माण करणारी आपल्यामध्येच एक वस्तू आहे, त्याला म्हणतात स्मृती. स्मृती. स्मृतीमधून जागृत झालेली वृत्ती पण असते आणि प्रत्यक्ष ज्ञानाने निर्माण होणारी वृत्ती पण असते. आलं लक्षात? बऱ्याच वेळा आपण इंग्लिश शब्दांना भुरळ घालून इंग्रजी माध्यमानं शिकवलेलं वैज्ञानिक म्हणायला लागतो आणि आपल्या संस्कृत मधलं आपण जे दिलेलं आहे ते अवैज्ञानिक असं बघायला सुरुवात करतो. परंतु आपलं मानसशास्त्र हे किती प्रगत त्या वेळेपासून जे लिहिलेलं आहे ना, ते आज सुद्धा जसं तुम्हाला सायकोलॉजी पुढे पुढे येत जाणार तसं तसं त्याच्याशी तुम्हाला हा संबंध जर व्यवस्थित जोडता आला तर 100% ही जी ज्ञानाची शृंखला त्यांनी सांगितली ही जशीची तशी फिट बसते. आजही वैज्ञानिक याच्यावर अभ्यास करून नवीन नवीन शोध लावतायत. आलं लक्षात? मग आपण मात्र ह्याचा सूक्ष्मतेनं विचार करायला हळूहळू शिकलं पाहिजे.
सविकल्प निर्विकल्प एकदा आपल्या मनात गेलं आपण त्याचं स्मृतीत साठवण करतो. आणि उद्या मी जेव्हा तुमच्याशी या विषयी समजा योग दर्शन शिकवायला घेतलं तर तेव्हा सुद्धा तुम्हाला सविकल्प निर्विकल्प येणार. त्यावेळी सुद्धा हे तुम्हाला स्मृतीत असलेलं आठवणार. बरोबर. म्हणजे आपल्याकडे जी स्मृती आहे त्याची धरातल म्हटलं जातं किंवा बेस, ज्याच्या आधारे आपलं सगळं अस्तित्व, आपण सगळं आपल्याविषयी सुद्धा आपल्या स्मृती पक्क्या झालेल्या असतात. आणि त्या पक्क्या होणे याला संस्कार असं म्हणतात. असो, हे सगळं पुढे येणार आहे. पण आता थोडीशी एक कल्पना देऊन ठेवली. निर्विकल्प समाधीला निर्बीज समाधी असं पण नाव आहे. निर्गुण ध्यान असं पण या गोष्टीला म्हणू शकतो. ओके. पण ध्यान म्हटलं की तुम्ही दोन गोष्टी आल्या. समाधी म्हटलं की एकरूपता आली. हे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? ओके. समाधी मार्गातील अडथळे प्रत्येक ठिकाणी सांगितलेले आहेत. दर उपनिषदामध्ये हे गोष्ट सांगितलेली आहे की कुठले अंतराय आहेत. अंतराय कोणी सांगितलेले आहेत? पतंजलींनी. बरोबर, पतंजली महर्षींनी. पतंजलींनी सांगितले. मग त्यालाच आपण काय म्हणणार इथे? समाधी मार्गातील अडथळे. आता इथे त्यांनी काय काय सांगितलंय बघा. पहिला सांगितलंय आळस किंवा भोगांची इच्छा होणे. एका वाक्यात सांगितलं, परंतु याचं डीप एक्सप्लेनेशन काय आहे सांगा बघू. कोणाला सांगता येईल का? आळस किंवा भोगांची इच्छा होणे म्हणजे काय होणे? ज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयांची लालसा उत्पन्न प्रत्याहार होणे. लालसा प्रत्याहार उत्पन्न होईल. न होणे. प्रत्याहार प्रत्याहार न पूर्ण होणे. होणे. बरोबर. प्रत्याहार न होणे किंवा त्याच दुसरं काय तर विषयांकडे इंद्रिय आकर्षित होणे किंवा इंद्रियांचे विषय म्हणजे इंद्रियांना विषयांची लालसा उत्पन्न होणे. बरोबर. त्याच्यावर आपल्या नियंत्रण न भाषेत ठेवणे असं. नियंत्रण न मिळवणे थोडक्यात इंद्रियांवर. ओके. आता दुसरं काय सांगितलंय? आंबट, तिखट, खारट, कडू, वृक्ष आणि तेलकट पदार्थयुक्त भोजन करणे. दुसरं लिहिलंय. आता हे फार म्हणजे ह्या गोष्टी ज्या लिहून ठेवल्या आहेत ना, छोट्या जरी असल्या तरी प्रचंड काम करतात. आता इथे आंबट, तिखट, खारट, कडू, वृक्ष हे डॉक्टरना व्यवस्थित कळतं, परंतु ह्या सगळ्यामध्ये वाताचा वृद्धी, वाताची वृद्धी होणार आहे, चंचलता वाढणार आहे या सगळ्यामध्ये. बरोबर. आता इथे फक्त तेलकट हा एक पदार्थ वेगळा सांगितलाय जो वाताला कमी करतो. परंतु जर बाकी ठिकाणी बघितलं तर त्यांनी कसं सांगितलंय तर सुरुवातीला दुग्धाहार घ्यायला सांगितलेला आहे. मिताहारामध्ये सुद्धा योगाच्या सुरुवातीला दुग्धाहार घ्यावा आणि नंतर तोही सोडून द्यावा असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर एवढं एफिशियंट करायचं शरीर की ऍव्हरेज 100% मिळालं पाहिजे. नो कार्बन म्हणजे एक्सपेल कुठल्याही स्वरूपात होता कामा नये. जेवढं घेतलंय तेवढं सगळं पचवून त्याचं शरीर बनवायचं आहे. अति एक थेंब सुद्धा वापरायचा नाही. अशा पद्धतीत आपल्याला करायचं आहे शरीराला तयार. त्यासाठी हठयोग सांगितलेला आहे. हे झालं भोजनावर. आता भोजन हा जो आहे तर त्याचं एक उदाहरण समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागून आणायचे आणि नदीच्या पात्रामध्ये धुवून टाकायचे सगळी. म्हणजे त्यातलं तेलकट, खारट, आंबट सगळं निघून जायचं आणि मग ते भक्षण करायचंय. भक्षण करायचे. आणि म्हणजे असं पण म्हटलं जातं की भिक्षा का तर भिक्षा हे आपली जी ओंजळ आहे एवढ्या ओंजळीत मावण्या इतकंच भोजन घेणे म्हणजे भिक्षा घेणे आणि तेवढंच आपल्या पोटात मावू शकतं. प्रमाण देवानच आपल्याला देऊन ठेवलेली आहे. बरोबर. म्हणून ते
त्याला पण त्यांनी प्रमाणासहित सांगितले की किती भिक्षा मागायची, तर एक ओंजळ फक्त. करतल भिक्षा. हम्म. हा, तेवढंच खायचं, म्हणजे माणूस एवढ्या खाण्यावर व्यवस्थित राहू शकतो. अवघड आहे, नाही राहू शकत. राहू शकतो, मी बघितलंय करून, राहू शकतो. पुढे, अति आहार किंवा अजिबात आहार न घेणे. दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अति आहार घेतला तर काय होणार आहे, तर आळस. तमोगुण वाढणार, आळस येणार, तमोगुण वाढणार. अजिबात आहार नाही घेतला तर काय होणार, मन विचलित होणार. मन विचलित होणार. म्हणजेच सम आहार पण, म्हणजे सम शरीर पण ठेवायचं आहे आणि सम मन पण ठेवायचं आहे. तर आपल्याला समावस्थेमधल्या सगळ्या गोष्टींचं आचरण करावं लागेल, हे यातून पक्क होतं. अति झोप घेणे किंवा अजिबात झोप न घेणे, दोन्ही गोष्टी टाळायच्या आहेत. बरोबर. आता ह्याचा भगवद्गीतेमधला श्लोक आठवतोय का कोणाला? युक्ताहार विहारस्य युक्ताहार युक्त चेष्टस्य युक्तविहारस्य कर्मसु युक्त युक्तचेष्टस्य कर्मसु स्वप्नावबोधस्य योगो हा. भवति दुःखः. योगो भवति दुःखः. म्हणजे आपल्याला एवढं जरी कळलं की ह्याच्यामध्ये समाधीवर समजा टीप आली आपल्याला, तर आपल्याला काय काय लिहायचं आहे हे आपल्याला सगळं क्लिअर, आणि त्यातही तुम्हाला काही श्लोक लिहायची बंधनं नाहीये. परंतु ज्यांना भगवद्गीतेतला श्लोक आठवतोय त्यांनी 100% जसंच्या तसा लिहिता येऊ शकतो एक्सप्लेनेशन. बरोबर आहे. आणि भगवद्गीतेमध्ये कुठून आलंय, तर इथून आलेलं आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ओके. आता पुढे, वस्तू चोरणे, हिंसा करणे, द्वेष करणे, अहंकाराची भावना ठेवणे, प्राणी मात्रांबद्दल प्रेम न ठेवणे, उपवास करणे, असत्य बोलणे, मोह ठेवणे, शरीराला पीडा देणे, स्त्री संग करणे आणि अग्निपाशी बसणे, प्रिय अप्रिय खूप बोलणे, हे सगळे काय आहेत, यम आणि नियम. बरोबर आहे. म्हणजे हे पण आपल्याला इथे घालता येतात. यांचं जर पालन नाही केलं तर आपल्याला याच्यामध्ये अडथळा येणार. ओके. सर, हे म्हणजे अग्निपाशी बसून शेकण्याचं काय हो? आपल्याला म्हणजे आपली जी गात्र आहेत त्यांच्यामध्ये वृक्षता निर्माण करायची नाही. अग्नीमुळे काय होईल, पाण्याचं बाष्पीभवन होईल. बरोबर आहे. त्याच्यासाठी अग्निपाशी बसून शेकणे टाळायचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे, तर जेव्हा तुम्ही प्राणायाम करता, प्राणायाम करायला लागता, कुंभक करायला लागता, तसं शरीरामध्ये अग्नीचं प्रमाण वाढायला लागतं. आणि त्याच्याबरोबर आपण बाहेरचा अग्नी आणखी घेण्याची काही गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी अग्नी तुमच्या शरीरामध्ये एवढा जास्त झालेला असतो आणि परत आपण तो प्रक्षेपित करत असतो प्राणायामाबरोबर. म्हणजे ज्यांनी प्राणायाम जास्ती दिवस केले त्यांच्यामध्ये हे गोष्टी लक्षात येतात की शरीर जास्ती गरम राहायला लागतं दिवसभर. हे जाणवणे इतपत आपल्या शरीरात बदल होतात. तर तो म्हणजे बदल कसा होतो, तर तेथे अग्नीच्या संधुक्षणासाठी आपण फुंकर घातल्यानंतर अग्नी पेटतो की नाही, बरोबर ना. तसं आपल्या पोटामध्ये समान वायू नावाचा वायू आहे जो अग्नीच्या समीपस्थ असतो किंवा अग्नीच्या जवळ असतो. त्याचं जेव्हा आपण मात्रेत वाढवणार तेव्हा अग्नी ऑटोमॅटिक वाढणार. ही क्रिया आपण ह्याच्याद्वारे करतो. कशाद्वारे? प्राणायामाद्वारे. आणि मग त्याचं ऑलरेडी आपण संदूषण जास्ती प्रमाणात केलेलं असतं आणि मग परत एक्स्ट्रा जेव्हा तुम्ही चालू करता अग्नी घ्यायला तेव्हा मग ते शरीरातलं द्रवांश कमी व्हायला सुरुवात होते. तर ते सुद्धा नको आहे, करायला नको आहे. हे सगळे समाधी मार्गातले अडथळे आहेत. म्हणजे समाधीमध्ये काय काय लिहायचं आहे, समाधीचं स्वरूप, ज्ञाता ते एकत्र. बरोबर. बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो, समाधीचं स्वरूप. त्याच्यानंतर काय होतं,
तर सर्व वृत्तींचा अक्षय होतो आणि शून्यरूप मनुष्य होऊन परब्रह्माची सगळीकडे अनुभूती येते. हे पहिलं. त्यानंतर सविकल्प आणि निर्विकल्प समाधी लिहायची आहे. त्याच्यानंतर समाधी मार्गातील अडथळे लिहायचे. बरोबर. एवढं सगळं सगळं लिहिल्यानंतर तुमचं समाधीवरचं डिस्क्रिप्शन पूर्ण झालं. आता पुढे हे आपण परब्रह्माविषयी पहिल्यापासून बघत आलो, कारण त्याचं संकल्पना कशी आहे, त्याचं ध्यान करायला म्हणजे त्याच्याच विषयी एवढं ज्ञान का घ्यायचं आहे, तेजोबिंदू म्हणजे काय आहे याचं आपण वर्णन सुरुवातीला बघितलं. त्यानंतर मग आपण हे 15 पंचदशांग योग बघितला. त्याच्यानंतर समाधी बघितली. आता अखंड एकरसत्वम याची महती पटवून देत आहे. म्हणजे जर तुम्हाला 15ही योगाचे जेवढे अंग सांगितली त्या सर्वाचा त्यांनी अनुबंध परब्रह्माशी जोडलेला आहे. एवढं सगळं परब्रह्माशी जोडण्याची काय गरज आहे याचं महत्व सांगतात इथे अखंड एकरसत्व या नावाने. आता हा जो शब्द आहे तो मात्र लिहून घ्या, कारण ह्याच्यावर एक तरी प्रश्न येतोच. मग तो लॉंग आन्सरला येऊ दे नाही तर शॉर्ट आन्सरला येऊ दे. अखंड एकरसत्व. आता या शब्दानं काय आपल्याला अभिप्रेत आहे, कोणी सांगू शकेल का? यांना काय अभिप्रेत असेल? जीव आणि परमात्मा हे एकच आहे, म्हणजे एकरसत्व झालं, एक रस आहे. हा. आता अखंड हा पण आहे शब्द त्याच्या बरोबर. अज्ञानामुळे खंड पडतो, म्हणजे ज्ञान आणि परमात्मा ओळखण्यामध्ये जर अज्ञान आलं तर खंड पडतो ब्रह्माची अनुभूती येण्यासाठी. ठीक आहे. मग आता मी करतो बघा अर्थ की यष्टी आणि समष्टी मध्ये असं. हा ओके, हा छान व्यवस्थित मुद्दा आहे. हा, जीव हा यष्टी मध्ये आणि परब्रह्म समष्टीमध्ये असा मिसळलेला आहे. ते अखंड एकरसत्व. एकरसत्व व्यापकत्व समजावून सांगितलेलं आहे. बरोबर. आता आपण थोडक्यात हे करूया की अखंड अखंड म्हणजे काय? ज्याच्यात खंड नाही असा एकसंघ, सलगता, जे अजिबात सलग किंवा जे तुटलेलं नाही अजिबात. ओके. म्हणजे काय अखंड म्हणजे काय तर कुठली तरी साखळी विषयी सांगताय. ओके. आपण तुम्ही एक श्लोक ऐकला, म्हणजे मला खूप आवडतं तो, ह्याच्यातला एक श्लोक ऐकला असेल, पूर्णमदः पूर्णमिदम. हो, ऐकलंय ना सर. हा, ओम या पूर्णमद शब्दामध्ये हा पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या श्लोकाचा शब्दशः जरी अर्थ केला तरी लागू पडतो आणि दिवसभर बोललं तरी तो तेच लागू पडणार. शेवटच्या शब्दामध्ये काय आहे? पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते. या दोनच शब्दावरून सगळं समजतं. समजा मी माझं अख्खं आयुष्य वेचून एक मोठा कुठला तरी शोध लावला ज्यानं अख्खं जग बदलेल अशी व्यवस्था केली, की मी मोठा एक प्रकारचा मोबाईल कुठला तरी हे केला की माणसं ते सगळे प्रॉब्लेम सोडवू शकेल अशा पद्धतीतला मोबाईल किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट तयार केलं. काय केलं मी? काहीही मोठं काही केलेलं नाही. इकडची वस्तू तिकडे घातलेली आहे. फक्त पुरणार ते सगळं पूर्णच असणार. आलं लक्षात? फक्त काय केलं तर या डिश मधलं काढलं त्या डिश मध्ये घातलं, एवढंच केलं. हे सांगण्याची म्हणजे काय तर अखंड. जेवढं काही या सृष्टीमध्ये आहे ते पूर्ण पण आहे आणि अखंड आहे. म्हणजेच ते परब्रह्मापासूनच बनलेलं आहे. तुम्ही आणि मी वेगळे आहोत असं काही नाही. व्यष्टी आणि समष्टी असं आपण आपल्या परीनं समजून घेण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी असं समजून घेण्यासाठी तयार केलं.
परंतु व्यष्टी बनलाच परब्रह्मापासून. समष्टीमधले सुद्धा सगळ्याच गोष्टी परब्रह्मापासून बनल्यात. मग अखंडता ही कायम आहे. आणि अखंडता कशी आहे, तर जरी रूपांतरण झालं कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे सोन्याच्या एका कणापासून अंगठी बनवली, अंगठी मोडली, मंगळसूत्र बनवलं, मंगळसूत्र मोडलं, हार बनवला, अजून कुठली मूर्ती बनवली, तरीही मूळ तत्व सोनच राहिलं. बदललं का? नाही. म्हणजेच परब्रह्माचा जेव्हा विचार करणार, जेव्हा अखंड सृष्टीचा विचार करणार, ज्याच्या प्रक्षेपणामध्ये जे मूळ तत्व आहे ते कधीही अबाधितच आहे. ज्याच्या तुम्ही किती परिकल्पना बनवा, एकापासून दुसरी गोष्ट बनवा, काही बनवा, सगळ्याच्या पाठीमागे असलेलं मूळ तत्व अखंड आहे. आता जे सगळे सृष्टीतले पदार्थ आहेत वेगवेगळे आहेत. आता हा मांस आहे, ते गुड नाईट मगाशी दाखवलं, हे माझे केस आहेत, हे माझं शरीर आहे, माझं काय जे आहे ते सगळं, घरातल्या माझ्या सगळ्या वस्तू, घर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यामध्ये परब्रह्म अस्तित्वात आहे हे आपण या उपनिषदामध्ये सांगितलं. मग यांच्यामध्ये एकरूपता किंवा समदृष्टिकोन ठेवा असं जे सांगतायत ते पण ह्यांनी याच्यात मिक्स केलं. एक रस आहे, एकच रस सगळ्यांमध्ये आहे आणि तो परब्रह्म, आणि तो अखंड आहे. या शब्दामागे ही पार्श्वभूमी लक्षात ठेवायची. ओके. आता हे एकदा कळलं की आता आपण त्याच्यावर फक्त श्लोकामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते बघूया. कारण ह्याच्यावर अख्खा एक अध्याय लिहिला पुरा. मग काय त्यांनी त्याच्यात म्हटलेलं असेल, तर सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि ती परब्रह्माने युक्त आहे असं सांगितलेलं आहे. प्रत्येक श्लोकांचं वर्णन अशा पद्धतीत करत गेलेले आहेत. मग त्याचा आपण नोट्स काढल्या आणि त्या एका पाठाखालोखाल एक लक्षात ठेवून लिहिल्या की आपल्याला पाहिजे तेवढे मार्क मिळू शकतात. त्यामुळे याचं सारांश स्वरूपात जे आहे ते आपण एक एक करून बघूया. संपूर्ण विश्वात परब्रह्म मिसळलेले आहे व जीव भवसागरात मिसळलेला आहे. भवसागरात म्हणजेच या संपूर्ण विश्वात मिसळलेला आहे. वास्तविक दोन्ही एकच आहे, परंतु अविद्येमुळे किंवा अज्ञानामुळे ते भिन्न वाटतात. आता ही जाणीव न होणे हे म्हणजे आपला जो अहंकार आहे तो आपल्याला चित्तामधल्या जो आपलं वर्णन आहे त्याला बांधून ठेवतो. परंतु आपण मुळात जे आहोत, जीव किंवा परब्रह्म, त्याची आपल्याला जाणीव होत नसते. हे त्याचं मूळ कारण आहे आणि यालाच अविद्या असं नाव दिलेलं आहे. ओके. आता अविद्या हा शब्दाची उगम या याच्यामध्ये दिसतो. ओके. पुढे योगदर्शनामध्ये अविद्या आलेली आहे. पुढे वेदांतामध्ये सुद्धा अविद्या आलेली आहे. आता जीव हा भवसागरात म्हणजेच काय, तर आपल्या भोवतालच्या वस्तू असं गृहीत धरा. प्रत्येकाचा परीघ काहीतरी ठरलेला आहे, त्याच्यामध्ये तो काम करत असतो. हा, तो त्याच्यासाठी भवसागर आहे, त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे. प्रत्येक जण, मी डॉक्टर आहे, मी डॉक्टरी काम करतो, मला कपडे शिवायला जमत नाही. म्हणजे प्रत्येक जण हा प्रत्येकाच्या भावविश्वामध्ये त्यानं मिळवलेल्या प्रकृतीच्या ज्ञानानुसार प्रत्येक जण काम करत असतो आणि त्याच्यात अडकून स्वतःची एक आयडेंटिटी तयार करतो, ज्याला अहंकार आपण आपल्या शब्दात म्हणतो, किंवा मीपणा आपल्यातला असं आपण त्याला म्हणतो. हा जेव्हा मीपणामध्ये अडकलेला असतो तोपर्यंत त्याला परब्रह्माचं, आपल्या आतल्या मूळ मालकाचं नॉलेज होतच, म्हणजे ज्ञान होत नाही. आणि हे ज्ञान न होणे याला अविद्या असं म्हणतात. आणि ही अविद्या जेव्हा नाहीशी होते तेव्हा त्याला ते स्पष्ट रूपाने जाणवायला लागतं की माझ्यामध्ये परब्रह्म अस्तित्वात आहे. आणि त्याला हे पण ज्ञान होतं की समोरच्या वस्तूमध्ये सुद्धा परब्रह्म आहे. मग त्याला विस्तारानं ज्ञान होतं की सर्व सृष्टीमध्ये परब्रह्म आहे, ते अखंड एक रस आहे.
ओके, हा पहिला मुद्दा. अविद्या हा पहिला मुद्दा. ओके, अविद्या किंवा अज्ञान. आता दुसरा मुद्दा. पंच ज्ञानेंद्रियाद्वारे आपण विश्वाचा अनुभव घेतो, परंतु अज्ञानामुळे ते सर्व विनाशी किंवा खंडित वाटते. आता मगाशी मी म्हटलं की अखंड म्हणजे काय, तर अखंडत्व. जरी तुम्ही त्याच्यात काही बदल केला तरी ते अखंडच आहे. आता इथे काय सिंपल लॉ काय आहे, न्यूटनचा थर्ड लॉ. क्रिया प्रतिक्रिया. एनर्जी, हा, क्रिया ऍक्शन प्रतिक्रिया रिॲक्शन. किंवा ऍक्शन इक्वल झालंच, परंतु एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा एक लॉ आहे. कुठला आहे, पहिला दुसरा कुठला तरी असेल, पण हा एक लॉ आहे. मग एनर्जीला आपण फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तो आपण क्रिएट पण करत नाही आणि डिस्ट्रॉय पण करत नाही. आपल्याला वाटतं की आपण 0 कार्बन करायचा आहे म्हणून आपण सोलार पॅनल बसवले पाहिजेत वगैरे वगैरे, परंतु म्हणजे बेसिकली मात्र रूपांतरण इतकंच विषय आहे. हा, रूपांतरण फक्त आपण करतो. पहिल्यांदा फॉसिल फ्युएल वापरून करतो, नंतर आपल्याला वाटायला लागतं कार्बन इमिशन होतंय म्हणून आपण आता सोलारवर चालायला लागलो. ऊर्जा आण्विक ऊर्जेवर निर्माणही चालायला करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, नष्टही फक्त करता तिचे येत नाही. रूपांतर होते. रूपांतर फक्त होते. हाच नियम हा इथे संस्कृत मध्ये सांगितलेला आहे. हा ज्याला माहिती नाही त्याला अज्ञानी म्हटलेला आहे. मग काय त्यांनी काय खोटं बोलले, अविद्या वगैरे हे शब्द आपल्याला काहीतरी थोथांड वाटायला लागतात. तसं काही खोटं बोललेलं इथे नाही. हे अनुभवानं त्यांनी सिद्ध केलेलं शास्त्र आहे. हा सिद्धांत कित्येक हजार वर्षापूर्वी मांडलेला होता, तो आज आपल्याला कळतोय, एवढंच आहे. ओके, पंच ज्ञानेंद्रियाद्वारे आपण विश्वाचा अनुभव घेतो, परंतु अज्ञानामुळे ते सर्व विनाशी किंवा खंडित वाटते. म्हणजे काय, इथे संपलं अशा आपल्याला वाटायला लागतात गोष्टी, परंतु तसंही नाहीये. त्याच्यामध्ये बदल घडणं संभव आहे. चेन प्रतिक्रिया या होणारच आहे. रूपांतरण हा निसर्गाचा नियम आहे, स्टॅग्नेशन नाही. आलं का लक्षात? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रूपांतर घडतच असतात. सुख येतं, सुखानंतर दुःख येतं, बरोबर आहे. दोन्ही क्रिया परब्रह्माशी निगडीतच आहे. वन फॉर्म टू अनदर फॉर्म घडत असतात. भावनेच्या बाबतीत सांगितलं. अजून तुम्ही भौतिकदृष्ट्या जरी बघायला गेलात तरी सुद्धा आज एक प्लॅस्टिकचा तुकडा माझ्यासमोर कीबोर्ड म्हणून असू शकतो, बरोबर आहे. ट्रान्सफॉर्म झालेला आहे. कीबोर्ड झालं, आता संपलं, आता पुढे काही नाही असं तुम्ही म्हणू शकता का? नाही. दुसरी गोष्ट आपल्या बाबतीत बघूया की तोच नियम आपल्याला पण लागू आहे की आपल्यालाही ट्रान्सफॉर्म व्हावं लागतं. म्हणजेच काय, पुनर्जन्म. आलं लक्षात? ट्रान्सफॉर्म होणे जीवाला म्हणजेच पुनर्जन्म घेणे. तर ह्याचा अनुभव, त्यामुळे हे सर्व विनाशी किंवा खंडित आहे असे वाटते. म्हणजे हे जीवन चार्वाक जर तुम्ही हे बघितलं तर कसं आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे, जीवन मिळालंय ते उपभोगून घ्या, आत्ताच काय ती मजा करा, नंतर काही, मेल्यानंतर काही नाही. परंतु उपनिषद मात्र ही गोष्ट सांगत नाही, किंवा बाकीची जी दर्शन आहेत ती सुद्धा ही गोष्ट सांगत नाही. प्रत्येकानं पुनर्जन्म हा आपल्या इथे मानलेलाच आहे. कारण काय, तर आपल्याला हे सांगितलं तसं की आपल्याला खंडित वाटतं, परंतु ते खंडित नाही आहे. आलं लक्षात? आणि जरी ते तुम्हाला मुक्ती, समजा एखाद्यानं मुक्ती मिळवली तर तो खंडित झाला का? नाही. तो अखंड एकर असंच आहे. तो कशाशी आहे? परब्रह्माशी एकरूप होणार.
म्हणजेच काय, तर एक रसामध्ये जे मूळ तत्व आहे त्याच्याशी सम्मिलित होणार, परंतु जे रूपांतरणाची त्याची जी शरीराची क्रिया आहे ती फक्त तो बंद करतोय, परंतु तो त्या परब्रह्माशी एक होणार. आलं लक्षात? आता इथे काय त्यांनी सांगितलंय की आपली जी ज्ञानेंद्रिय आहे ती फक्त या विश्वाचा विचार करू शकतात, त्यांच्यासाठीच बनलेली आहे. त्यांना जे प्रत्यक्ष होतं म्हणजे काय, इंद्रियांचा जे विषय आहे तेवढेच त्यांना समजू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त विषय असू शकत नाहीत का? असू शकतात. आजही विज्ञान या विषयावर पुढे गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला 3D 4D समजू शकतो, परंतु 5D 6D अस्तित्वात आहे की नाही? आहे. म्हणजे आपण जे बघितले की ज्यांना समजेल तर त्यांनी विषय घ्या, बाकीच्यांनी त्याच्यावर अजिबात प्रश्न विचारू नका. मध्ये सूर्य आहे, त्याच्या बाजूला बुध, गुरु, शुक्र, काय आपले जे ग्रह आहेत, म्हणजे थोडक्यात हे आहे, सूर्यमाला पूर्ण आहे. आपल्याला असं डोक्यात चित्र निर्माण आहे की सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये सगळ्यात पहिल्या कक्षेमध्ये बुध फिरतो, मग त्याच्या पुढे पृथ्वी फिरते, आणि हे सगळं एक चपट्या आकारात आपण बघत असतो. तसं आहे का? तसं मुळीच नाहीये. पृथ्वी अशी फिरत असेल, बुद्ध असा फिरत असेल, तुम्हाला माहिती आहे? नाही. मग इथून पुढे जेव्हा डायमेन्शनची विचार करण्याची वेळ आली, त्यावेळी या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर क्वांटम फिजिक्सचा जन्म झाला इथून. आणि मग त्याच्या पुढे आज जे काही शोध आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामध्ये ह्या संकल्पना अधिक म्हणजे अभिभूत असतील पुढे जाऊन, की आपल्याला जे पंचज्ञान ज्ञान होतं त्या पलीकडे ही गोष्टी असू शकतात, याच्याविषयीचा आज वैज्ञानिकांनी ही दृष्टी स्वीकारलेली आहे की याच्या पलीकडे गोष्टी आहेत. आलं लक्षात? आपण फक्त काय म्हणतोय की तुम्ही पंचेंद्रियांनी जेवढं ज्ञान घेणार आहात ते हे सगळं 5D 6D मध्ये सगळं आलं, तेही आपल्याला बघायला मिळणार पुढे. पण त्याही पलीकडे जे तत्व मूळ आहे तिथपर्यंत जा, असंच त्यांचं सांगणं आहे. भौतिक अस्तित्वाविषयी ते बोलतच नाहीये. भौतिक अस्तित्व त्यांच्या दृष्टीनं काय आहे, तर त्यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये जे लिहून ठेवले तेच ग्रह आजही सायंटिस्टनी शोधलेतच. आणि ते त्यांनी कसे शोधले, तर आपल्या स्वतःमध्ये ध्यान लावून. ते कुठे जायला बसले नाही. आणि जायची त्यांची इच्छा असती तर जाऊही शकले असते, कारण पुढे येणार आहे आपल्याला शिकवताना की जो योगी परमतत्वाला पोचलेला आहे तो स्वतः निर्णय घेऊ शकतो, इथेच थांबायचं का आकाशगमन करायचं, कुठल्या दुसऱ्या ग्रहावर जाऊन यायचं, ह्या गोष्टी तो ठरवू शकतो. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे सगळं. ओके. आता हे सगळं आपण सुरुवातीला बघितलं, शिवस्कंद आणि ऋभू आणि निगा यातला म्हणजे हा जो काही सगळा संवाद आहे तो. तसं हा जो स्कंद कुमार आहे तो भगवान शिवाला किंवा शंकरांना प्रश्न विचारतात की या जगात नित्य किंवा अखंडित एकरसाने असे युक्त काय आहे, असा प्रश्न कोणी कोणाला विचारला असं विचारलं जातं. कुठे विचारतात, तर नेट सेटच्या परीक्षेला असले प्रश्न असतात. अखंड एकरस युक्त असं या जगामध्ये काय आहे, असा प्रश्न स्कंद शिवांना विचारतात आणि शिव त्याचं उत्तर देतात. शंकर आत्मा परमात्मा जाणून घेणाऱ्या सर्व दृश्य अदृश्य वस्तू एक अखंड एकरसाने युक्त आहेत, हे त्याचं उत्तर शंकरांनी स्कंद कुमारला दिलेलं आहे. पुढचा मुद्दा, आपण हे सगळं काय बघतोय, अखंड एकरसत्वाच्या अंडर येणारे सगळे मुद्दे बघतोय. ओके. पुढचा मुद्दा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी उत्पन्न झालेल्या
सर्व विषय वस्तू अखंड एकरसाने युक्त आहेत. त्यांच्यात एकत्व किंवा समरसत्व आहे. आता इथे फक्त मुद्दा काय बदलला, तर पंचभूतांचा मुद्दा आला. फक्त विषय तोच आहे, अखंड एकरसत्व. बरोबर. पंचभूत कुठली आहेत याचं वर्णन या उपनिषदामध्ये केलेलं आहे. पंचमहाभूत कुठली आहेत? पृथ्वी, आप, तेज, पृथ्वी, वायू आप, तेज, वायू, आकाश. आकाश. या पंचमहाभूतांनी जेवढ्या वस्तू उत्पन्न झालेल्या आहेत, म्हणजे सर्व वस्तू, त्या सर्व वस्तू, या संसारातील सर्व वस्तू या सगळ्या पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत आणि त्यांच्या समत्व किंवा एकत्व किंवा एकरसत्व आहे. ओके. या पुढचा मुद्दा, या विश्वातील सर्व लहान मोठ्या व्यक्त आणि अव्यक्त. आता इथे मुद्दा आला बघा. अव्यक्त म्हणजे आज आपल्या समोर व्यक्त नाहीये म्हणून अस्तित्वात नसेल असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ, आज पृथ्वीवर मनुष्य जात ही सजीव जात आहे जी इतर जातींना शोधू शकते. आणि आज वैज्ञानिक सुद्धा म्हणतात की पृथ्वीसारखाच अनेक ग्रह असू शकतात आणि त्याच्यावर जीवसृष्टी असू शकते. पण आजपासून 50 वर्षापूर्वी ही शक्यता आपण फेटाळून लावलेली होती. क्वांटम फिजिक्स आल्यानंतर आपल्याला ज्या डायमेन्शन माहिती आहेत त्याच्या व्यतिरिक्त डायमेन्शन मध्ये गोष्टी चाललेल्या आहेत, अस्तित्वात आहेत, हे आज आपल्याला फिजिक्स सांगतंय. म्हणजे आज त्या आपल्याला दृष्टी दाखल झाल्या. म्हणजेच अव्यक्त असलेलं व्यक्त झालं आत्ता. पण अव्यक्त व्यक्त सजीव निर्जीव वस्तूंमध्ये सगळीकडे जे आहे ते अखंड एकरसत्व आहे. ओके. पुढचा मुद्दा, हे जे अखंड एकरसत्व आहे त्यालाच चैतन्य असं नाव त्यांनी दिलं. म्हणजेच प्रत्येक जीवातील मी आहे, मीच आहे, याशिवाय या विश्वात दुसरे काहीही नाही, त्रिवार नाही. एवढं व्यवस्थित ठासून सांगितलेलं आहे. हा श्लोक मला मिळाला तर उद्या मी तुम्हाला देतो. काय सांगितलंय तर अखंड एकरस चैतन्य म्हणजे मीच आहे, याशिवाय या विश्वात दुसरे काही नाही. आणि पुढे काय सांगितलं, त्रिवार नाही, नाही नाही नाही, त्रिवार सांगितलं. म्हणजे किती ठासून सांगितलं बघा. त्याच्यासाठी अख्खा एक अध्यायच लिहिलाय त्यांनी. त्याच्यामुळे ते ठासून सांगण्यासाठीच लिहिलेलं आहे. ओके. पुढे स्थूल सूक्ष्म जे जे जाणावायचे आहे ते सर्व, फार काय तर तू देखील अखंड एक रसाने युक्त आहेस, हे शिव त्या स्कंदाला सांगतायत. कसं सांगतायत तर स्थूल आणि सूक्ष्म जे जे काही जाणावायचे आहे ते सर्व, सूक्ष्मात सूक्ष्म सूक्ष्म माझ्या आतमध्ये मी समजा गेलो तर सूक्ष्मात सूक्ष्म जाऊन मला काय मिळणार आहे, परब्रह्म. बरोबर ना. अजून कुठल्याही वस्तूमध्ये सूक्ष्मात 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 जायला म्हटलं तर त्यातही परब्रह्मच दिसणार. मग अशी सूक्ष्मात सूक्ष्म आणि स्थूलात स्थूल हे पण मग मध्ये सांगितलेलं की मी आकार हा विषय तिथे मॅटर करत नाही. सूक्ष्मात सूक्ष्म आणि स्थूलात स्थूल मीच आहे. हेच काय तर तू देखील अखंड एक रसाने युक्त आहेस असं शंकर त्याला सांगतायत स्कंद कुमारला. या सर्व विश्वाचे उत्पत्ती स्थान, या सर्व विश्वाचं लयस्थान हे सुद्धा अखंड एकरसच आहे. सर्व मित्र नातलग सर्व चैतन्य या अखंड एकरसाने युक्त आहे. ओके. अखंड एकरसाने व्यापलेले हे सर्व विश्व सच्चित स्वरूप आहे. सत म्हणजे काय, सत्य. सत्य पण सत्य हे काय असतं, अबाधित असतं.
अबाधित असणे म्हणजेच काय? अखंड असणे. बाधित या शब्दाचा पर्याय शब्द खंड आहे. बरोबर? म्हणजे परिणाम सर्व न होणार. हा, खंड न होणार. सत, चित. चित या शब्दाचा अर्थ आनंदमय किंवा चैतन्यमय. अशा प्रकारचं स्वरूप हे अखंड एकरसाचं आहे. म्हणजेच परब्रह्माचं हे मूळ स्वरूप सर्व गोष्टींमध्ये आहे विश्वातील. एवढंच त्यांना सांगायचं. आता अखंड एकरसावर जर समजा तुम्हाला टीप आली, तर तुम्हाला टीप आली किंवा प्रश्न आला, तर तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनं लिहायचं आहे, परंतु सगळ्यामध्ये परब्रह्म कसं आहे हेच सांगायचं आहे. बरोबर आहे? आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की हा प्रश्न कोणी कोणाला विचारलेला होता, तर स्कंदाने शिवाला विचारलेला होता आणि शिवानं त्याचं उत्तर दिलेलं आहे. बरोबर? ह्याची सुरुवात करायची. सुरुवात करताना कुठल्याही प्रश्नाची तुम्ही अशी पण करू शकता की हे कुठल्या उपनिषदात सांगितलेलं आहे. तर तेजोबिंदू उपनिषदामध्ये याचे वर्णन आढळते. पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य काय झालं? तर हे कुठल्या यजुर्वेदाचं, कृष्ण यजुर्वेदाचं उपनिषद आहे. बरोबर? यामध्ये स्कंद, आपलं शिवस्कंद, ऋभू आणि निगात यांचा संवाद आहे. यामध्ये स्कंदकुमार शिवांना प्रश्न विचारतात की अखंड एकरसत्वाने या सर्व विश्वात असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत. मग शिव त्याचं उत्तर देतात. एवढं मी आता बोललो, एवढीच झाली जवळजवळ 10 ते 15 वाक्य. बरोबर? लॉंग क्वेश्चनला अशी आन्सर द्यायचं, आणि जर शॉर्ट क्वेश्चन आला तर तुम्हाला जिथे जिथे म्हणून परब्रह्म लिहिता येईल एवढे पॉइंट सांगितले, तेवढे किती आठवले तरी सुद्धा 4 मार्काला आरामात प्रश्न लिहिता येईल. बरोबर? लॉंग आन्सर क्वेश्चनची सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगितली आता. आता अजून 2 मुद्दे फक्त राहिलेले आहेत त्याच्यामध्ये, जीवन मुक्त आणि विदेह मुक्त. या 2 मुद्द्यातला पहिला सुरुवात करायचा. 8:58 झालेली आहे. तुम्ही ठरवा काय करायचं. बस. नाही, पुरे सर. पुरे ना? ओके, चालेल. हा, उद्या करता येईल. हो चालेल. आता काय फक्त एक 10-15 मिनिटाचं शिल्लक आहे, अर्ध्या तासाचं फार फार तर, की आपलं हे उपनिषद संपेल. जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. आणि शेवटचा आहे ते अहम ब्रह्मास्मी हा मंत्र आहे. तो पण तेच आहे, अखंड एकरसत्व. हाच अहम ब्रह्मास्मी नावाचा जो मंत्र आहे, हा या इथून पहिला उद्धृत झाला तेजोबिंदू उपनिषदातून. आणि वेदांत दर्शन म्हणजे शांकर तत्वज्ञान याच्यामधला हा अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो, आहे मंत्र मानला जातो. तर याची सुरुवात इथून झालेली आहे. हे सांगण्यासाठी ही उपनिषद तुम्हाला अगोदर शिकवली, आणि पुढे जाऊन तुम्हाला ते वेदांतापर्यंतच तुम्हाला अध्ययन करण्यासाठी हे उपयोगी पडतात गोष्टी. चालेल. ओके. हरिओम सर्वांना.